नमस्कार. सीएम अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक एनडीएचा 2024चा पेपर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा पेपर इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यमातून आहे, खास महाराष्ट्रीयन मुलांच्यासाठी. तर सीएम अकॅडमी मार्फत प्रत्येक वर्षीचा पेपर मी सोडवून दाखवणार आहे. शिवाय आपल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं प्रिपरेशन केली जाईल याची पण सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. I will give all information regarding NDA examinations. चला पेपर क्रमांक 2 जनरल ॲबिलिटी टेस्ट GAT सुरुवात करूया. सर्वप्रथम परीक्षेची पद्धत कशी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. परीक्षेबद्दल माहिती अशी आहे, एकूण प्रश्न 150, एकूण गुण 600, वेळ 2.5 तासाचा असतो, 2 ते 4:30 पर्यंत. ह्याच्यामध्ये भाग 1 इंग्रजी हा 50 मार्कांचे 50 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये भाग 2 मध्ये सामान्य ज्ञान 100 प्रश्न असतात. असे एकूण 150 मार्काचा पेपर असतो. बरोबरसाठी अधिक 4 गुण असतात आणि चुकीच्यासाठी -133 एवढे गुण असतात. निगेटिव्ह मार्किंग आहे. आता एक्झाम इन्फॉर्मेशन इन इंग्लिश, टोटल क्वेश्चन्स 150, टोटल मार्क्स 600, टाइम 2.5 hours, 2 PM to 4:30 PM. Part 1 English 50 questions. Part B General Knowledge 100 questions. Correct answer +4 marks. Wrong answer -1.33 marks. Negative marking applies. ही झाली परीक्षेची माहिती. पुढे बघूया. विषयनिहाय प्रश्न संख्या. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स 25 क्वेश्चन्स. त्याच्यानंतर भूगोल जिओग्राफी 20, रसायनशास्त्र केमिस्ट्री 13, जीवशास्त्र बायोलॉजी 12, इतिहास हिस्ट्री 10, संरक्षण चालू डिफेन्स 11, राज्यशास्त्र पॉलिटिक्स 7 आणि अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स 2. असं या प्रश्नपत्रिकेत समावेश असणाऱ्या ह्या गोष्टी आहेत विषयनिहाय. आता पुढे जाऊया. फिजिक्सचा पहिला प्रश्न आहे, when a body moves in a circle path with constant speed, what is conserved? जेव्हा एखादी वस्तू एका वर्तुळाकार मार्गावर स्थिर वेगाने फिरते तेव्हा काय अपरिवर्तनीय राहते? व्हेलॉसिटी म्हणजे वेग, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, नंतर क्वांटम म्हणजे संवेग आणि फोर्स मध्ये बल. याच्यामधलं योग्य उत्तर आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा. आन्सर बी, स्पीड इज अ कॉन्स्टंट, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². Space some but direction change, so velocity and moments each. आता यामध्ये फक्त एवढं लक्षात घ्या की याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर आहे हे कायनेटिक एनर्जी. पुढचा प्रश्न आहे की दाबाचे SI एकक काय आहे? द SI युनिट ऑफ प्रेशर इज पास्कल. उत्तर हे वरचं आहे याच्यामध्ये. जस्ट मिनिट. पास्कल आन्सर हे आहे. नंतर त्याचं विश्लेषण दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये. पुढचा प्रश्न असा आहे की which mirror is used in vehicles as rear view mirror? वाहनामध्ये मागे पाहण्यासाठी कोणता आरसा वापरतात? तर याच्यामध्ये कॉन्व्हेक्स म्हणजे उत्तल प्रकारचा आरसा वापरतात. हे सर्व मी तुम्हाला उत्तर देतोय, तुम्ही त्याचं विश्लेषण जे दिलेलं आहे ह्या ठिकाणी पहा. हे उत्तर तुम्ही विश्लेषण जे दिलेलं आहे ते विश्लेषण तुम्ही नीट पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कशा पद्धतीनं त्यांची उत्तर पाहिली आहेत. साऊंड वेव्स आर, ध्वनी लहरी कशा असतात? पुढचा प्रश्न दिलाय, ध्वनी लहरी कशा असतात? तर ध्वनी लहरी कशा असतात यासाठी योग्य उत्तर आहे रेखांशाच्या, म्हणजे लॅटिट्यूडल
असं इथे उत्तर दिलेलं आहे आणि याच्यामध्ये विश्लेषण पण दिलेलं आहे. साऊंड ट्रॅव्हल्स ॲज लॉजिस्टिकल वेव्हज पार्टिसिकल या पद्धतीचं त्याचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. उत्तर पहिल्यांदा तुम्ही हे नीट लक्षात घ्या. मी तर फक्त उत्तरच सांगत जाईन आणि त्याच्यानंतर विश्लेषण तुम्ही वाचा आणि पुढे जा. संपूर्ण अंतर्गत परावर्तनाचा उपयोग कोठे होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्टिकल फायबर. पुढचा प्रश्न आहे विच लॉ स्टेट फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सलरेशन. कोणत्या नियमानुसार बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण? तर याचं उत्तर आहे न्यूटन सेकंड लॉ, न्यूटनचा पुढचा दुसरा नियम. बरोबर, हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि इथलं हे उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न आहे जीवशास्त्राचा, बायोलॉजीचा. कोणत्या अवयविकेला पेशींचे पॉवर हाऊस म्हणतात? विच ऑर्गन इज कॉल्ड द पॉवर हाऊस ऑफ सेल? विच ऑर्गनल्स इज कॉल्ड एज द पॉवर हाऊस ऑफ सेल? उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया याला पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. उत्तर तिचं आहे हे. उत्तर आहे हे. ठीक आहे. वनस्पती स्वतःचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक्स देअर फूड्स कॉल्ड इज दिस वन. फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर? इट्स ओ. त्याच्यानंतर पुढे आपण जातो आणि पाहायचं आहे आपल्याला की आता याच्यामध्ये भूगोलाचा जो भाग आहे, हा भूगोलाचा भाग आपण पाहतोय. तर याच्यामध्ये प्रश्न असा दिलेला आहे, सुंदरबन डेल्टा कोठे आहे? आता ही प्रश्नपत्रिका आपण व्यवस्थित जरा फास्टली सोडून घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. सुंदरबन डेल्टा कोठे आहे? तर गंगा ब्रह्मपुत्रा ह्या दोन नदीच्या ठिकाणी आहे. वेअर इज द सुंदरबन डेल्टा लोकेटेड? आता ह्याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सीएम अकॅडमीच्या सविस्तर गंगा ब्रह्मपुत्रा या नावाने बनवलेला तो पण पाहू शकता. विच इज द हायेस्ट पीक इन इंडिया? भारतातील सर्वोच्च शिखर कोणते? K2. नंतर पुढचा प्रश्न आहे द रिंग ऑफ फायर इज असोसिएट विथ. रिंग ऑफ फायर कशाशी संबंधित आहे? बोथ अर्थक्वेक्स अँड व्हॅकॉनल्स. अर्थक्वेक्स याच्यासाठी संबंधित आहे. पुढे आपण गेलो तर आता इतिहासाचा भाग. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1885. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? 1757. हु गेव द स्लोगन डू ऑर डाय? महात्मा गांधी, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये करा किंवा मरा असं म्हणतो, ते कोणी सांगितलं? महात्मा गांधींनी सांगितलं. पुढे जाऊया. राज्यशास्त्राचा प्रश्न आहे. राज्यशास्त्राच्या प्रश्नामध्ये दिले हु इज कॉल्ड द फादर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर B.R. आंबेडकर. हाऊ मेनी आर्टिकल्स वेअर देअर इन द ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? 395. GDP स्टँड फॉर. GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. दिस वन. नंतर संरक्षण व चालू घडामोडी. हु इज द सुप्रीम कमांडर ऑफ द इंडियन आर्मी फोर्स? भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? राष्ट्रपती. नॅशनल डिफेन्स अकॅडमी इज लोकेटेड ॲज. राष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन कोठे आहे? खडकवासला.
ऑपरेशन शक्ती इज रिलेटेड टू कशासाठी संबंधित आहे? न्यूक्लिअर टेस्ट, आता इंग्रजी. आता ह्या इंग्रजी याच्यामध्ये आपण पाहतोय सॅम्पल क्वेश्चन्स दिलेले आहेत तिथं. ग्रामर 15 प्रश्न आहेत. शब्दसंग्रह म्हणजे व्हॉकॅब्युलरी 10 प्रश्न आहेत. कॉम्प्रेन्शन 15 प्रश्न आहेत. सेंटेन्स कॉम्प्लिशन 5 क्वेश्चन आहेत. सिनोनियम अँड अँटोनियम्स 5 प्रश्न आहेत. टोटल 50 प्रश्न आहेत. सॅम्पल क्वेश्चन्स. फाइंड द सिनोनिम्स. बिनिव्हॉलेंट याचा समानार्थी काय आहे? बिनिव्हॉलेंटचा काइंड, दयाळू. करेक्ट द सेंटेन्स. He didn't know the answer. He doesn't know the answer. Antonym of courageous. Courageous याचा विरुद्धार्थी काय? कॉडली, भित्रा. फिजिक्स 25 प्रश्न. मेकॅनिक्स, लाईट, साऊंड, इलेक्ट्रिसिटी वर जास्त फोकस ठेवा. नंतर न्यूमेरिकल सोडवण्याचा सराव करा. म्हणजे परीक्षेमध्ये काय काय तयारी करायची ह्याची रणनीती तुम्हाला दिलेली आहे, स्ट्रॅटेजी दिलेली आहे. दुसरं चांगलं आहे, जॉग्राफीमध्ये 20 प्रश्न आहेत. तर इंडियन फिजिकल फीचर्स, रिव्हर्स, क्लायमॅट्स, वर्ड्स, जॉग्राफी याचा सखोल अभ्यास करा. केमिस्ट्रीमध्ये केमिकल फॉर्म्युलाज, रिएक्शन्स, ऍसिड, बेसेस यावर फोकस करा. रोज एक टॉपिक रिवाइज करा. हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत. फ्रीडम मुवमेंट, इम्पॉर्टंट डेट्स, बॅटल्स, ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा. पॉलिटी 7 क्वेश्चन्स आहेत. इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा अभ्यास करा. करंट अफेअर्स मध्ये रोज न्यूजपेपर वाचा. डिफेन्स न्यूज, अवॉर्ड्स, सबमिट लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेली अभ्यास करण्यासाठी. पुढे दिलेलं आहे गुण योजना. आता ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. बरोबर उत्तर दिलं तर 4 गुण, म्हणजे 80 बरोबर आले तर 80 गुणिले 4 म्हणजे 320 होतात. चुकीचे उत्तर दिले तर -1.33 गुण. 20 चुकी जर झाले तर 26.6. न सोडवलेले कोणत्याही प्रकारची पेनल्टी नाही. एकूण गुण 320 वजा 26 बरोबर 393.4 गुण. कट ऑफ एक्सटेंडेड 340 वजा 360 बरोबर 600 SSB साठी क्वालिफाय होण्यासाठी. महत्वाचे निगेटिव्ह मार्किंग असल्याने अनिश्चित प्रश्न सोडून द्या. स्किप अनसर्टन क्वेश्चन्स टू अवॉइड निगेटिव्ह मार्क्स. अशा पद्धतीनं याची तयारी करायची आहे आणि आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या व्हिडिओवर लगेचच टाकतोय. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन क्लिक करा. थँक्यू.